होळी, दसरा, त्याचबरोबर पोळा असे काही सण आले की आपल्याला आठवते ती पुरणपोळी. परंतु ही पुरणपोळी बनवत असताना पोळी ही नीट बनत नाही, त्याचबरोबर पुरणही व्यवस्थित होत नाही आणि खूप असा पसारा होतो. तर हे सगळ्या चुका टाळण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब करा. पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी भरून चण्याची डाळ घेतलेली आहे. अगदी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून ही डाळ आपल्याला शिजत घालायची आहे. शिजण्यासाठी आपण कुकरचाच वापर करणार आहोत, म्हणजे डाळ ही पटकन शिजते. तर कुकरमध्ये डाळ शिजत असताना यामध्ये जेवढी डाळ आपण घालतो आणि डाळेपर्यंत पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये वरतून 1 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे. त्यामध्ये अगदी थोडीशी हळद आणि 1 चमचा भरून तेल घालायचं आहे. त्याचबरोबर इथे 1 वेलचीसुद्धा फोडून अशीच अख्खी घालायची आहे आणि झाकण लावून आपण याच्या लो फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम ही लोच असू द्या आणि त्यावरच 2 शिट्ट्या काढून कुकर थंड होईपर्यंत अजिबात उघडायचं नाही, म्हणजे डाळ परफेक्टली शिजते. तर इथे आपण डो बनवून घेऊया. डोसाठी मी इथे 1 वाटी भरून गव्हाचं पीठ, अर्धा वाटी मैदा, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर 1 चमचा भरून एवढं मी तेल घातलेलं आहे. ह्या सगळ्या जिन्नस अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे हळद ही व्यवस्थित पसरल्या जाते. हळद ही चांगल्या प्रकारे पसरली की आपला जो डो आहे तो अगदी छान बनतो. तर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण इथे डो रेडी करून घ्यायचा आहे. आता पुरणपोळीचं जे कणिक आहे ते मळताना आपण विशेष काळजी घ्यायची की सुरुवातीला घट्टसर आपण हे कणिक मळून घ्यायचं आणि नंतर प्लेटमध्ये काढून अगदी रगडून याला चांगलं मळून घ्यायचं. म्हणजे काय होतं की पुरणपोळी तुम्ही कशीही लाटा, कितीही पुरण भरा, अजिबात फुटणार नाही. तर अगदी 3 ते 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता, इथे मी थोडंसं 1 चमचा भरून एवढं तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्ये हे जे कणिक आहे हे अशा प्रकारे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता जो डो आहे तो अगदी सॉफ्ट असा मऊसूत झालेला आहे. यावर अगदी 1 चमचा भरून तेल घालून आता आपण याला 10 मिनटांपर्यंत रेस्ट देऊन घेऊया. कणिक मळल्यानंतर त्याला 10 मिनटापर्यंत रेस्ट देणं अगदी गरजेचं आहे, म्हणजे त्यामध्ये अगदी छान प्रकारे असं बाइंडिंग येतं. डाळसुद्धा आपली शिजून झालेली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे डाळ अगदी छान प्रकारे शिजून झालेली आहे. 2 शिट्टी मी इथे घेतलेली आहे आणि कुकर हा थंड होईपर्यंत अजिबात झाकण काढलेलं नाही. तर तुम्ही बघू शकता, जी डाळुंबी आहे डाळीची ती अजिबात तुटलेली नाही, तर ती अख्खीच अशी दिसत आहे. आता हे डाळीमधलं सगळं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आणि डाळ अगदी कोरडी होईपर्यंत पात्याच भांड्यावर ठेवून द्यायची. तर तुम्ही बघू शकता डाळ अगदी कोरडी झालेली आहे आणि आपण आता ही कुकरमध्ये पुन्हा एकदा टाकून हिला शिजून घेणार आहोत. आता राहिलेला जो कट आहे त्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत. त्यासाठी हा कट आपण इथे बाजूला ठेवूया. आता आपण डाळ कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे आणि हा कुकर असाच आपण आता गॅसवर ठेवून द्यायचा आहे. आता यामधील पूर्ण पाणी आटेपर्यंत याला अजिबात यामध्ये आपण गूळ टाकायचा नाही. तर याला असंच 1 ते 2 मिनटापर्यंत असं परतून घ्यायचं आणि डाळ एकदम अशी कोरडी झाली की यामध्ये गूळ घालून घ्यायचा. 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी भरून एवढा गूळ आपल्याला पुरेसा आहे. यामध्ये अगदी छान अशी गोडसर पोळी आपली रेडी होते. गूळ टाकल्यानंतर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि गूळ हा चांगला वितळेपर्यंत शिजून घ्यायचं. तर इथे 1 चमचा भरून मी तूप घातलेलं आहे. तूप घातल्याने काय होतं की पुरण जे आहे ना ते खूप चविष्ट बनतं आणि अगदी बिस्किटांसारखी चव येते पुरणाला. तर आता आपण यामध्ये 1 चमचा एवढी शोप घेतलेली आहे मी कुटून, त्याचबरोबर त्यामध्ये वेलचीसुद्धा कुटून घेतलेली आहे. आता हे या स्टेपलाच का टाकायचं ते मी नक्की पुढे तुम्हाला सांगेन. आता डाळ आणि गूळ हे चांगलं आपण शिजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि आता आपण पुरण बनवायला सुरुवात करूया. डाळ आणि गूळ आपण चांगला आता इथे शिजून घेतलेला आहे आणि एका चाळणीमध्ये तो ट्रान्सफर करून घ्यायचा आणि व्यवस्थितपणे असं चम्मचने पुरण बनवायला सुरुवात करायची.
तर तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपली जी डाळ आहे ती मेल्ट होत आहे, म्हणजे पुरण हे व्यवस्थितपणे चाळणीतून खाली पडत आहे। तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद असं पुरण आपलं पडत आहे। तुम्ही बघितलं असेल की ज्या वेळेस मी डाळ आणि गूळ चांगला शिजवत होते तेव्हाच मी इथे शोप आणि वेलचीही कुटून टाकली होती। तर काय होतं की आपण जेव्हा हे कुटून टाकतो तेव्हा ते अगदी खूपच असं बारीक नसतं, तर ते जाडसर असतं आणि ते पुरणामध्ये आलं की मग पुरणपोळीही फुटण्याची शक्यता असते। म्हणून हे सगळं शिजतानाच टाकून घ्यायचं आणि मग तुम्ही बघू शकता वरती असा हा चोथा राहतो, यामध्ये जे कुटलेलं असतं ते अगदी वरती असंच राहतं। हे आपण टाकून द्यायचं म्हणजे पुरण आपलं मऊसूद होतं आणि यामध्ये शोप त्याचबरोबर विलायची याचा असा एकदम मस्त असा फ्लेवर आलेला आहे। तर अगदी मऊसूद आणि मोकळं मोकळं पुरण आपलं रेडी। अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे पुरण बनवून घेतलेलं आहे आणि अगदी कमी भांड्यांचा इथे वापर केलेला आहे। तर आता आपण जे कणिक मळून घेतलं होतं त्याचं मी इथे छोटंसं पोर्शन घेतलेलं आहे आणि याला आपण आता वाटीच्या आकाराचं बनवून घ्यायचं, म्हणजे पुरण हे व्यवस्थित भरल्या जातं। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी वाटीसारख्या आकार याला आला की आपण यामध्ये थोडंसं पुरण भरून घ्यायचं। आता पुरण भरत असताना पुरण कमी न भरता भरपूर पुरण भरायचं, पोळी अजिबात फुटणार नाही, कारण डोच एवढा परफेक्टली रेडी झालेला आहे की पुरणपोळी ही फुटायची शक्यताच नाही। तर पुरण हे असंच मोकळं मोकळं झालं की पोळी ही अजिबात फुटत नाही, तुम्ही कितीही पुरण भरा आणि ती कशीही लाटा। तर अशा पद्धतीने हा जो गोळा आहे तो अगदी गोल आकारामध्ये असा करून घ्यायचा, म्हणजे पुरण हे सगळीकडे समप्रमाणामध्ये पसरल्या जातं आणि पुरणपोळीसुद्धा अगदी व्यवस्थित लाटल्या जाते। तर आता पुरणपोळी लाटताना गव्हाच्या पिठाचा वापर न करता आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर करावा। तांदळाच्या पिठाचा वापर केल्याने पोळी ही लवकर लांबते, त्याचबरोबर ती लाटत असताना चिटकतही नाही आणि अजून याचा एक फायदा असा आहे की तांदळाचं पीठ लावल्यानंतर आपल्याला अजिबात इथे लाटताना जास्त पीठ लावण्याची गरज पडत नाही। अगदी थोड्याशाच पिठामध्ये पोळी पटकन अशी लांबते आणि अजिबात फाटत नाही। तर तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपली जी पोळी आहे ती लाटल्या जात आहे, म्हणजे अजिबात कुठे चिकटलेली नाही। अगदी पुरण दिसेपर्यंत पोळी आपण ही लाटून घ्यायची आहे, अजिबात पोळी तुटणार नाही, कारण आपलं जे पुरण आहे ते अगदी परफेक्ट बनलेलं आहे। पोळी भाजत असताना सुरुवातीला थोडंसं तूप घालावं, म्हणजे पोळीचा जो रंग आहे ना तो अतिशय छान येतो। दुसऱ्या बाजूला सुद्धा अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पोळी ही अगदी छान अशी पिवळ्या रंगाची दिसते। तर एका बाजूला भाजल्यानंतर पोळी पलटून घ्यावी, म्हणजे ती चांगल्या प्रकारे फुगते। तुम्ही बघू शकता पोळी अगदी चांगल्या प्रकारे टम्म अशी फुगलेली आहे। आता आपण हिला पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे। पुरणपोळी भाजत असताना अगदी मीडियम फ्लेमवर भाजून घ्यावी, म्हणजे ती मऊसूत होते। अगदी लो फ्लेमवर भाजाल तर पोळी ही कडक बनते। तर अगदी मऊसूत आणि लुसलुशीत पोळी आपली रेडी झालेली आहे। आता याच पद्धतीने मी दुसरी पोळीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तशाच पद्धतीने आपल्याला याला वाटीच्या आकारामध्ये बनवून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे जे पुरण आहे हे चांगलं भरून घ्यायचं आहे। अगदी काठोन काठ आपण पुरण भरून घ्यावं, म्हणजे पोळी ही अगदी गुबगुबीत होते। तर हे पुरण भरल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचं आणि वरचा जो भाग असतो तो तिथेच आपण दाबून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कराल तर जे पुरण आहे ते व्यवस्थितपणे सगळीकडे पसरल्या जातं। पुन्हा एकदा पोळी आपण लाटून बघणार आहोत। अगदी सहजतेने पोळी ही लाटल्या जात आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवाल तर नक्कीच तुमची पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही, अगदी छान प्रकारे रेडी होईल। तर अगदी छान अशी पोळी आपली रेडी झालेली आहे। आपण हिलासुद्धा तव्यावर चांगलं भाजून घेणार आहोत। प्रत्येक पोळी ही चांगल्या प्रकारे अशी टम्म फुगत आहे, अजिबात पोळी ही कडक होत नाही किंवा तुटतही नाही। तर अशी मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळी आपली रेडी झालेली आहे। चला तर मग आपण हिला सर्व करून घेऊया। तर इथे तुम्ही बघत आहात
किती मऊसूत आणि रंग किती सुंदर असा पोळीला आलेला आहे। रेसिपी नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक करा। त्याचबरोबर प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील।